Hello, 12th Commerce students. OCM, Organization of Commerce and Management. Last few lectures we have started chapter number 2, Functions of Management. मॅनेजमेंटची कार्य हे आपण सुरू केलेलं होतं. त्यामध्ये फर्स्ट नंबरचा फंक्शन होता प्लॅनिंग, नियोजन. सेकंड नंबर होता ऑर्गनायझिंग, संघटन. थर्ड नंबर होता स्टाफिंग, कर्मचारी व्यवस्थापन. अँड फोर्थ नंबर आहे डायरेक्टिंग, दिशानिर्देश करणे किंवा निर्देशन करणे, गाईड करणे त्यांना, बिझनेस ऑर्गनायझेशनला जे गोल आहे जे अचीव करण्यासाठी त्याला डायरेक्शन देणे. त्या डायरेक्टिंग अंतर्गत जे कोणतेही कंपनी बिझनेस ऑर्गनायझेशन संदर्भातील आहेत ते अचीव करण्यासाठी ज्या मॅनेजरियल तो पर्सन असतो, तो त्यावरतीचा अपॉइंटेड, त्याला व्यवस्थापक असं म्हणतो, त्याला एक प्रकारे गाईड करण्यास, त्याला कम्युनिकेट करण्यासाठी किंवा इन्स्पायरिंग करण्यासाठीचा डायरेक्टिंगची मदत होते एम्प्लॉईजला द्वारे त्यांच्याकडनं काम करून घेण्यासाठी, वर्कसाठीचा. हा फोर्थ नंबरचा आपण फंक्शन पाहणार आहोत, डायरेक्टिंग. ज्यालाच दिशा दर्शवणे असं सुद्धा म्हणता येईल किंवा निर्देशन देणे असं म्हणण्यात येईल. मोटिवेट करण्याचं काम एम्प्लॉईजला, गाईड करण्याचं, इन्स्ट्रक्टिंग करण्याचं काम. ज्या पद्धतीने आपण म्हणतो कित्येक वेळेस तू भरकटत चाललास, लक्ष दे, तुझं फोकस काय आहे, एज्युकेशन आहे आणि त्यानुसार तू असं असं कर, यानुसार तू सक्सेस होशील आणि पुढे जाऊन याच्यात कोर्स कर, अशा प्रकारचा तुझा रेट ऑफ इंटरेस्ट जसा आहे त्याचा वेगवेगळे आपल्या घरातील असतील, टीचर्स असतील किंवा आपल्या फ्रेंड सराउंडिंगमधील कोणी हायली एज्युकेटेड क्वालिफाईड पर्सन असेल तर त्यानुसार जो आपल्याला सांगतो याचाच अर्थ आपल्याला काय करतो, तो एक प्रकारचं डायरेक्शन देतो. आपणही विचारतो कसं करू मी, मला जमतच नाही आहे, अकाउंटिंग प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होत नाही आहे, मग तू काम कर, अशाला असं कर. याचाच अर्थ आपल्याला काय झालं, तो डायरेक्टिंग करतो आहे, दिशानिर्देश दाखवतो आहे, तू असं केलं तर असं होईल, ते साध्य होईल. याचाच अर्थ त्याच पद्धतीनं बिझनेस ऑर्गनायझेशनचे गोल्स आहेत, जे ऑब्जेक्टिव्ज आहेत ते साध्य करण्यासाठी जो मॅनेजरियल पर्सन आहे, जो व्यवस्थापक आहे, त्याला एम्प्लॉईजकडनं वर्किंग करून घेण्यासाठी या डायरेक्टिंगची मदत होते. त्यामुळेच हा फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट, हा मॅनेजमेंटचा कार्य आहे, हे फंक्शन आहे डायरेक्टिंग. डायरेक्टिंग इज द सोल ऑफ मॅनेजमेंट फंक्शन. आता काय आहे सोल ऑफ मॅनेजमेंट फंक्शन? डायरेक्टिंग हा काय आहे? आत्मा आहे. सोल ऑफ मॅनेजमेंट फंक्शन, व्यवस्थापन कार्याचा आत्मा म्हणजेच डायरेक्टिंग, निर्देशन, दिशा दर्शवणे. आत्मा, हो, आत्मा याचाच अर्थ एक प्रकारची त्याची आतील बाजू असं आपण म्हणतो, म्हणजे त्यावरतीनुसार तो वर्क करतो. याशिवाय कोणतंही काम होऊ शकत नाही. इट इज द प्रोसेस ऑफ डायरेक्टिंग. ही काय आहे? प्रोसेस ऑफ इन्स्ट्रक्टिंग, गायडिंग, कम्युनिकेटिंग, inspiring, motivating and supervising the employee to achieve predetermined goal of an organization. काय? डायरेक्टिंग ही एक प्रकारची प्रक्रिया आहे. आता या प्रक्रिया म्हणजे डायरेक्टिंग म्हणजे नेमकं काय? दिशा दाखवणे म्हणजे काय? निर्देशन करणं म्हणजे नेमकं काय? तर डायरेक्टिंग म्हणजे काय काय आहे? एक प्रकारची प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियामध्ये काय काय डायरेक्टिंग म्हणून येतं? इन्स्ट्रक्टिंग, त्याला सूचना देणे, गाईडिंग, त्याला गाईड करणे, मार्गदर्शन करणे, कम्युनिकेटिंग, काय करणे? संपर्क साधणे, इन्स्पायरिंग,
प्रोत्साहन देणे, मोटिवेटिंग प्रेरणा देतात. अँड सुपरवायझिंग द एम्प्लॉई टू अचीव प्रीडिटरमाइंड गोल ऑफ ॲन ऑर्गनायझेशन. जे प्रीडिटरमाइंड गोल आहेत म्हणजेच पूर्वनियोजित जे ध्येय आहेत ते ध्येय प्राप्तीसाठी एम्प्लॉईजला च्या प्रगतीकडे लक्ष ठेवणे. ऑर्गनायझेशनमधील त्यालाच काय म्हणण्यात येतं, डायरेक्टिंग असं सुद्धा म्हणण्यात येतं. काय, डायरेक्टिंग ही एक प्रक्रिया आहे जिथे मॅनेजरियल म्हणजेच व्यवस्थापक सूचना देतो, मार्गदर्शन करतो, संपर्क करतो, प्रोत्साहन देतो, प्रेरणा देतात आणि पूर्वनियोजित म्हणजे प्रीडिटरमाइंड गोल, पूर्वनियोजित जे ध्येय आहेत ते प्राप्तीसाठी कर्मचाऱ्यांच्या प्रगतीकडे लक्ष ठेवतात. त्यानंतर डायरेक्शन इज अ कंटिन्युअस फंक्शन इंटायडेड at top level and flow to the lower level through organizational hierarchy. ऑर्गनायझेशनमधील म्हणजे डायरेक्टिंग ही एक काय सतत करायची क्रिया आहे, प्रक्रिया आहे. एक वेळेस मोटिवेट करून चालतं का, एक वेळेस इन्स्पायरिंग देऊन चालतं का, एक वेळेस गाईड करून चालेल का, नाही. सतत त्याला करण्याची प्रक्रिया आहे. कंटिन्युअस फ्लो आहे हा एक प्रकारचा डायरेक्टिंग. हा सतत करायची क्रिया असून ते सुरुवातीच्या म्हणजे वरच्या स्तरापासून म्हणजेच टॉप लेवलपासून ते बॉटम लेवलपर्यंतच्या म्हणजेच वरच्या स्तरापासून हळूहळू खालच्या स्तरांपर्यंत होत असते. डायरेक्टर इज द पर्सन who shows the correct path as well as guides the employee in solving the problem whichever necessary. डायरेक्टर म्हणजेच जो निर्देशक ही एक अशी व्यक्ती आहे जी कर्मचाऱ्यांना समस्या सोडविण्यास आवश्यक ते मार्गदर्शन करून योग्य तो मार्ग दाखवते. काय आहे, डायरेक्टर इज द पर्सन हू शोज करेक्ट पाथ. डायरेक्टर ही एक अशी व्यक्ती आहे जी कर्मचाऱ्यांना योग्य मार्ग दाखवते ॲज वेल ॲज त्याचबरोबर काय आहे, गाईड द एम्प्लॉई गाईड करते, त्यांना मार्गदर्शन तर करते, त्याचबरोबर गाईड द एम्प्लॉईज इन सॉल्विंग द प्रॉब्लेम विच एव्हर इज नेसेसरी. डायरेक्टर ही अशी व्यक्ती आहे जी कर्मचाऱ्यांची समस्या सोडवण्यास त्याचबरोबर काय करते, मार्गदर्शन करून योग्य तो मार्ग दाखवते. अ फ्यू फिलॉसॉफर कॉल्ड डायरेक्शन ॲज. आता काही फिलॉसॉफर्स आहेत म्हणजे काही विचारवंत आहेत. ते विचारवंतांनी काय सांगितले, डायरेक्शन म्हणजे काय आता सांगितले. काही विचारवंतांनी डायरेक्शनला निर्देशनाला एक सांगण्यात आलेलं आहे, लाईफ स्पार्क ऑफ ॲन एंटरप्राइज. एखाद्या संस्थेचा जीवनदीप असं म्हणण्यात आलेलं आहे. लाईफ स्पार्क ऑफ ॲन एंटरप्राइज. डायरेक्शन म्हणजे काय आहे, लाईफ ऑफ स्पार्क ऑफ ॲन एंटरप्राइज. एखाद्या संस्थेचा जीवनदीप आहे. आपण पाहतो काही स्टुडंट्स किंवा काही आपण एक वेगळ्या ह्याच्यामध्ये असतो, आपल्या लक्षात येत नाही काय करायचं आहे काय नाही. मग आपल्याला कोणीतरी मोटिवेट करतं, नाही बेटा असं कर तसं कर, तू हे केलास तर तुझी जीवनमान बदल. म्हणजे काय झालं, त्याचं लाईफ स्पार्क झाला, एकदम अचानक चेंज झाला त्याच्यामध्ये आणि तो बदलतो. आपण म्हणतो कित्येक वेळेस, नाही मला यांनी मोटिवेट केलं म्हणून मी इकडं आलो, यांनी एक केलं मला कार्य करायला लावलं, यांनी मला गाईड केलं म्हणून आपण इकडं आलो. म्हणजेच काय झालं, त्याचं लाईफ सडनली चेंज झाला. म्हणजेच डायरेक्शन म्हणजे काय आहे, डायरेक्शन ॲज अ लाईफ स्पार्क ऑफ ॲन एंटरप्राइज. एंटरप्राइजच्या दृष्टिकोनातून, एखाद्या संस्थेच्या दृष्टिकोनातून डायरेक्शन हे एक जीवनदीप आहे, लाईफ स्पार्क आहे त्यासाठीचं. हे झालं मिनिंग डायरेक्टिंगचं. आता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे डेफिनेशन. Following are some important definitions of directing.
खाली काही महत्त्वाच्या व्याख्या देण्यात आलेल्या आहेत. फर्स्ट नंबरची आहे थियो हेमन, सेकंड नंबर आहे ॲनेस्ट डेल, थर्ड नंबर आहे उर्विक ॲनी ब्रेंच. या 3 डेफिनेशन देण्यात आल्या. फर्स्ट नंबर आहे थियो हेमन. आता थियो हेमन अकॉर्डिंगनुसार काय म्हणण्यात आलेलं आहे, डायरेक्टिंग किंवा डायरेक्शन म्हणजे काय आहे. डायरेक्शन कन्सिस्ट ऑफ द प्रोसेस अँड techniques utilizing in issuing instructions and making certain that operations are carried out as planned. काय म्हणण्यात आलेलं आहे, डायरेक्शन कन्सिस्ट ऑफ द प्रोसेस अँड टेक्निक्स युटिलायझिंग इन इश्युइंग इन्स्ट्रक्शन्स अँड मेकिंग सर्टेन दॅट ऑपरेशन्स आर कॅरीड आउट ॲज प्लॅन्ड. प्लॅन्ड म्हणलं आहे, कॅरीड आउट ॲज प्लॅन्ड. नियोजन, प्लॅन्ड म्हणजे नियोजन, नियोजनाप्रमाणे सर्व कामे पार पडत आहेत का नाही हे पाहण्यासाठी आवश्यक सूचना देण्याची प्रक्रिया, प्रोसेस किंवा टेक्निक, तंत्र म्हणजेच डायरेक्शन. प्लॅनिंगनुसार म्हणजेच कॅरीड आउट ॲज प्लॅन्ड, नियोजनाप्रमाणे. आपण पाहिलं आहे, प्लॅनिंग करायची असेल नियोजनानुसारच आपण स्टडी करतो, नियोजनानुसार टीचिंग चालते. आपण एक्झाम्स जवळ आली, फेब्रुवारीमध्ये आहे आपल्याला, तर आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं. परंतु त्या प्लॅनिंग केलेली योग्य आहे का नाही, आपल्याला टीचर्स किंवा अदरवाईज आपल्या फॅमिली मेंबर किंवा हायर जो एज्युकेटेड पर्सन आहे, आपण त्याच्याकडनं काय करतो, डायरेक्शन घेतो. बाबा हे बरोबर चाललं आहे का नाही, माझं बरोबर आहे का नाही. मग तो आपल्याला योग्य पाथ दाखवतो, आपल्याला गाईड करतो. म्हणजेच त्याला डायरेक्शन असं म्हणण्यात येतं. म्हणजेच तेच थियो हेमिन यांनी सांगितलेलं आहे, आउट ॲज प्लॅन्ड, नियोजनाप्रमाणे सर्व काही पार पडत आहे का नाही हे पाहण्यासाठीचं सूचना देण्याची प्रक्रिया, म्हणजेच हे पाहण्यासाठीचीच प्रक्रिया जी आहे किंवा टेक्निक्स आहे किंवा तंत्र म्हणजेच काय आहे, डायरेक्शन होय. ही झाली फर्स्ट थियो हेमन यांची. आता सेकंड नंबरची आहे ॲनेस्ट डेल. अकॉर्डिंग टू ॲनेस्ट डेलनुसार डायरेक्टिंग म्हणजे काय. आता डायरेक्टिंग इज व्हॉट हॅज टू बी डन अँड इन व्हॉट मॅनर थ्रू डिक्टेटिंग द प्रोसिजर्स अँड पॉलिसीज फॉर अकम्प्लिशिंग परफॉर्मन्स स्टँडर्ड्स. आता यानुसार ॲर्नल्ड डेल यांनुसार काय सांगण्यात आलेलं आहे, कार्यक्षम पद्धतीने गुणवत्ता मिळवण्याची प्रक्रिया म्हणजे प्रोसिजर, डिक्टेटिंग द प्रोसिजर जी गुणवत्ता मिळवण्याची प्रक्रिया आहे, अँड पॉलिसीज म्हणजे धोरणे यांचे स्वरूप ठरवणे आणि त्यांची काय करणे, एक प्रकारे आखणी करणे, मेंटेन करणे. टू बी डन व्हॉट मॅनर थ्रू डिक्टेटिंग द प्रोसिजर अँड पॉलिसीज फॉर अकम्प्लिशिंग परफॉर्मन्स स्टँडर्ड. जे कोणतेही काम आहे ते योग्य प्रक्रियेने चालू आहेत किंवा धोरणानुसार म्हणजेच पॉलिसीजनुसार चालू आहेत, त्यांची योग्य अशी काय करणे, बांधणी करणे किंवा त्याची वर्किंग करणे म्हणजेच काय म्हणण्यात आलेलं आहे, त्यालाच डायरेक्टिंग असं म्हणण्यात आलेलं आहे. यानंतरचं थर्ड नंबर आहे उर्विक आणि ब्रेंच. अकॉर्डिंग टू उर्विक आणि ब्रेंच, डायरेक्टिंग इज द, आता हे आपल्या लक्षात येणार सोप्या भाषेतील, डायरेक्टिंग इज द गायडन्स, द इन्स्पिरेशन, द लीडरशिप ऑफ दोज मॅन अँड वुमेन दॅट
constitutes the real case of responsibilities of management. Responsibilities of management. व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज पार पाडण्यासाठी जे दोज मॅन अँड वुमेन जे स्त्री पुरुष कार्यरत असतात त्यांना काय करणे, गायडन्स करणे, मार्गदर्शन करणे, त्यांना इन्स्पिरेशन देणे, त्यांना प्रेरणा देणे अँड द लिडरशिप आणि नेतृत्व देणे म्हणजेच डायरेक्टिंग होय. उर्विक अँड ब्रेंच याच्या मतानुसार डायरेक्टिंग म्हणजे निर्देशन म्हणजे काय आहे, जे रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ मॅनेजमेंट, जे रिस्पॉन्सिबल पर्सन आहेत मॅनेजमेंटचे, जे जबाबदारी घेणारे पार पाडण्यासाठी जे एकत्रित आलेले दोज मॅन अँड वुमेन्स आहेत, जे स्त्री पुरुष कार्य करतात मॅनेजमेंटमध्ये, त्यांना काय करणे, मार्गदर्शन करणे, त्यांना गायडन्स देणे, त्यांना इन्स्पिरेशन देणे, त्यांना लिडरशिप करणे, नेतृत्व देणे, अशांनाच काय म्हणण्यात आलेलं आहे, डायरेक्टिंग असं म्हणण्यात आलेलं आहे. या झाल्या डायरेक्टिंगच्या मिनिंग अँड डेफिनेशन. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इम्पॉर्टन्स ऑफ डायरेक्टिंग पाहू.